कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून मस्त मऊ करून घ्यायचे. आणि इकडे थोडेसे मसूर अर्ध कच्चे शिजवून ठेवायचे, कारण फणसाच्या भाजीमध्ये मसूर घातले की चव खूपच भारी लागते. असं कुछ करायचं. इकडे बघा आपली मसूर पण शिजून तयार आहे. आता कढई घेतली आणि कढईमध्ये भरपूर तेल घालायचं. तेलच लागते, भाजीचं प्रमाण जास्त आहे ना. अखंड एक फणस आहे. जिरे, हिंग, फोडणीत ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता घातला की संपूर्ण स्वयंपाकघरात सुगंध पसरतो. ही आहे आपली घरगुती चटणी. आता यामध्ये घालायचं आपण शिजवून बारीक करून घेतलेला फणस. आणि मग अर्ध कच्ची शिजवलेली आपली मसूर. बरेच लोक काळा वाटाणा पण घालतात बरं का. ही आमची रेसिपी आहे. तुम्ही नक्की नवीन काय काय ट्राय करू शकता. सासूबाईंनी तर सगळीच तयारी केली, पण माझ्या वाट्याला आलं हे खोबरं. आणि हळूहळू शिजत असताना संपूर्ण घरात सुगंध पसरतो. आणि ही बघा रेडी आहे आमची फणसाची भाजी. एकदा नक्की करून पहा आणि कशी लागते हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.